करते हैं। आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही फराळाला सुरुवात केलेली आहे आणि पहिला पदार्थ आम्ही गोडाने सुरुवात केलेली आहे, जी आहे शंकरपाळ्या। शंकरपाळ्या दाखवते मी तुम्हाला, शंकरपाळ्या दाखवते बघा। वाव, माझ्या मम्मीला मी मदत करते इकडे आणि झालंय एवढंच राहिलंय। आणि आता ह्याच्यानंतर आम्ही तिखट शंकरपाळ्या पण करू। तिखट म्हणजे मीठवाल्या शंकरपाळ्या। तर मी तुम्हाला नंतर भेटते, तोपर्यंत बाय। तर थोडीशी रांगोळी काढून मी तुळशीच्या इकडे आणि आमच्या घराच्या बाहेर दिवे लावलेले आहेत, कारण की धनतेरस होतं आणि आम्ही फराळाला पण एवढ्या लेट सुरुवात केलेली, कारण की माझी एक्झाम्स देऊन मी जस्ट धनतेरसच्याच दिवशी आलेली घरी। तर आता आम्ही खाऱ्या शंकरपाळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे, हे बघा। आणि आता आम्ही तळायला घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। शंकरपाळ्या पण बनवून झालेल्या आहेत आणि आता आम्ही शेव बनवायला घेतले आहेत। तर हे बघा, आमचे तिखट शेव पण बनवून झालेले आहेत। तिखट शंकरपाळ्या आणि गोड शंकरपाळ्या। The next day. तर गाईज, आज फराळाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही करंजा बनवायला घेतल्या आहेत। हे बघा, अर्ध्या तळून झाल्या, थोड्या तळतात आणि मी आणि पप्पा आज मम्मीला मदत करतोय। लाइटिंग पण लावून झालेली आहे, थांबा, हे बघा, लाइटिंग लावून झाली आहे। बाहेर दरवाजाला पण लाइटिंग लावून झालेली आहे। तर मी तुम्हाला उद्या दाखवीन सगळा फराळ। आता आम्हाला टाइम नाही आहे, उद्या दिवाळी आहे आणि तोंडावर दिवाळी आले म्हणून आम्ही सगळं काम फटाफट करतोय। तर मी तुम्हाला उद्या भेटते। The next day. आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता आम्ही सकाळी सगळी दिवाळीची तयारी करून, सगळी विधी करून आता आम्ही फराळाला बसलोय। हे बघा, हा आमचा फराळ आहे, आम्ही बनवलेला। हे गोड पोहे आहेत, जे आमच्या फराळात पहिला मान असतो खायचा आणि नंतर हे फराळ। शुभ दीपावली। हाय, शुभ दीपावली, नमस्कार सर्वांना। आता आम्ही फराळ करू, मी तुम्हाला नंतर भेटते।
तर इकडे मी रांगोळी काढायला बसली आहे आणि माझे पप्पा माझ्या व्लॉगसाठी माझा व्हिडिओ बनवत आहेत की मी रांगोळी काढते आहे. आणि मम्मी पण तिकडे देवाराला लावायला आणि दरवाजाला लावायला हार बनवत होती. मला जरा पण वेळ नसल्यामुळे पप्पा माझ्यासाठी व्लॉग करतायत. आम्ही उद्या लक्ष्मीपूजनची तयारी करतोय. माझ्या मम्मीने सगळे हार बनवले आणि मी बाहेर रांगोळी काढली आहे. A few moments later. तर गाईज आता आम्ही इकडे फटाके घ्यायला आलो आहे आणि इकडे खूप सारे प्रकाराचे फटाके आहेत, पण आम्ही मेन जसं की शॉट्स आणि बॉम्ब वगैरेच घेतो आहे. आणि हे एक फुल ग्राउंड आहे जिकडे खूप सारे फटाक्यांचे स्टॉल लागतात आणि आम्ही पण एका स्टॉलमधूनच हे फटाके घेतो आहे. तर इकडे आमचे फटाके घेऊन झाले आहेत आणि आता आम्ही जातो आहे फटाके फोडायला. तर गाईज हे बघा, आमच्या इकडे अशी डेकोरेशन केलेली आहे आणि इकडे पण केलेली आहे. वाव. Later. ओके, सो डे 2 आणि मी डे 2ची रांगोळी काढायला बसली आहे. तर गाईज ही मी रांगोळी काढायला बसलेली दुपारी 12 वाजेपासून बसली आहे. आता आहे 3:30 वाजले आहेत आणि माझी रांगोळी कंप्लीट व्हायला आली. फक्त एवढं पार्ट बाकी आणि रांगोळी बाकी. हो. आणि असलीवाली तिकडे ठेव. तर ही बघा गाईज माझी रांगोळी. तुम्ही प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली. आणि मी इकडे पिक्चर इन्सर्ट करीन की मी ही फोटोचं इन्स्पिरेशन घेऊन मी रांगोळी काढलेली. मी एक्झॅक्ट सेम नाही काढू शकली आहे, पण मी माझं बेस्ट ट्राय केलं आहे ही रांगोळी काढण्यासाठी. मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न केला. तर इकडे आम्ही लक्ष्मीपूजनच्या पूजेला सुरुवात केलेली आणि फेस्टिव्ह सीझन असला की पॉझिटिव्ह वाईब्स असतात घरी. खूप छान वाटतं. आम्हा सर्वांनाच खूप मजा येते. सगळ्यांच्या घरी झगमग असते, लायटिंग आणि दिवाळीच्या फटाक्या. खूप मजा येते. ही पूजासुद्धा इकडे करून झालेली. लक्ष्मीपूजन झाल्यावर आम्ही घरी सगळ्यांना फॅमिलीला फोन केला दिवाळी विशेष द्यायला. त्याच्यानंतर आम्ही फोटोज काढले आणि नंतर फ्रेंड्स लोकांनी डिसाईड केलेलं माझ्या की आपण सगळे डिनरला जाऊ. तर त्याच्यानंतर आम्ही डिनरला गेलेलो आणि हे आहेत माझे फ्रेंड्स. आणि नंतर डिनर करून आम्ही फोटो काढून मग आम्ही घरी गेलेलो. तर ह्या प्रकारे मी माझी दिवाळी सेलिब्रेट केली. अँड आय एम सो सॉरी की मी हा दिवाळीचा व्हिडिओ एवढा लेट पोस्ट करते आहे, कारण की माझ्याकडे जरा पण टाईम नव्हता. आणि तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.